आश्रमशाळेमध्ये आमची मुलं जी आहेत वेगवेगळ्या आश्रमशाळांमधून 11 आश्रमशाळांमधून आलेली आहेत आणि त्या आश्रमशाळेतल्या मुलांना जर चान्स दिला आणि त्यांच्यासोबत व्यवस्थित आपले शिक्षक असले आणि मार्गदर्शन केले तर ते आपली मुलं जी आहेत ती कशा प्रकारची कमाल करू शकतात हे बघायला मी इथे आलो होतो आणि मला फार आनंद झाला। वेगवेगळ्या प्रकारच्या कला आहेत इथे, रांगोळी आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या हँडीक्राफ्ट्स त्यांनी केलेले आहेत, नाटक ड्रामा त्यांनी मस्त केलेला आहे, नृत्य त्यांनी छान केलेलं आहे, संगीत छान आहे, म्हणजे असा कुठलाच प्रकार नाही आहे आर्टचा जो त्यांनी इथे केलेला नाही आहे। तर हे सगळं बघून माझं मन खूप प्रसन्न झालं आहे। मी खूप 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 समाधानी आहे की अशा प्रकारचे कॅम्प आमचे समर कॅम्प होतात आहे आणि आमचे जे आदिवासी शाळेतले विद्यार्थी आहेत त्यांना इथे त्यांची जे कलागुण आहे तो जोपासण्याचा, त्याला एक मोठे करण्याचा मौका मिळालेला आहे। आपण इथं बघितलं आहे तर काही चुकी आढळली का? चुकी बघायसाठी तर मी आलो नव्हतो, पण अशी चुकी मला कुठे काही दिसली पण नाही। फार छान नियोजन पद्धतीने केलेलं आहे, नियोजनबद्ध पद्धतीने केलेले आहे। कारण की इथे जे इव्हन जे शिक्षक आलेले आहेत त्यांचं पण सिलेक्शन फार छान झालेलं आहे। ज्या शिक्षक इथे नाही आहेत ते नागपूरवरून आलेले आहेत, काही शिक्षक पालघरवरून आलेले आहेत, तर वेगवेगळ्या ठिकाणावरून आलेले शिक्षक आहेत। मुलांची चांगली व्यवस्था केलेली आहे। इव्हन स्वयंपाकाची सोय जी आहे, इथले स्वयंपाकी वगैरे जे आहे त्यांची पण गैरसोय होऊ नये म्हणून त्यांची पण 3-3 दिवसाची ड्युटी दिलेली आहे। प्रत्येक गोष्टीचा मला वाटतं इथे फार चांगला विचार करण्यात आलेला आहे। आज आमच्या आदिवासी विकास विभागाचे राज्याचे सचिव आदरणीय विजयकुमार वाघमारे साहेब यांच्या माझ्या मतदारसंघामध्ये त्यांचा दौरा झाला। त्यांच्यासोबत 1-2 ठिकाणी मला पाहणी करण्याच्या आज संधी मिळाली। निश्चितच आजच्या या दौऱ्यामुळे आदिवासी आश्रमशाळेतील, आदिवासी वसतिगृहातील जे काही त्रुटी आहेत, जे काही समस्या आहेत ते निश्चितच या ठिकाणी दूर होतील असं मला या ठिकाणी वाटतंय। आपण काही मागणी केली आहे काही आश्रमशाळेसाठी? हो, मी पहिल्यांदाच या विभागात आल्यामुळे मी सुद्धा त्यांच्यासोबत आज दौऱ्यावर होतो। त्यांच्यासोबत मी भेटही घेतली आणि आदिवासी भागात आदिवासी महिलांसाठी स्वतंत्र महिला बचत भवन आपण द्यावं अशा प्रकारची मागणी केली। त्याचप्रमाणे या भागामध्ये मोठ्या प्रमाणात आदिवासी विवाह सोहळे होत आहेत, तर आतापर्यंत आपण 25,000 देत आहोत, तर येणाऱ्या काळात 50,000 करावं असं देखील आपण त्यांना विनंती केली आहे। आणि या भागाच्या विकासासाठी आपण जास्तीत जास्त निधी कसा देता येईल याच्यासाठी आपण त्यांना हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।